नमस्कार मंडळी, मनी ट्रॅव्हलर्स या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. लास्ट पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमचा टायर पंक्चर झाला होता. टायरमध्ये एक स्क्रू घुसला होता. कोल्हाडला रस्ता खूप खराब होता, त्याच्यामुळे टायरमध्ये एक स्क्रू घुसून टायर पंक्चर झाला होता. मग तिथे आम्ही टायरचा पंक्चर काढला. त्यानंतर आम्ही आमची राईड परत चालू केली. नंतरला कोलाडमध्ये रस्ता खराब होता. त्यानंतर कोलाडच्या पुढे रस्ता एकदम मस्त होता. त्याच्यामुळे मी विचार केला की मोठं ब्लॉगिंग करू, आणि पाऊस पण नव्हता, त्याच्यामुळे वातावरण पण खूप चांगलं होतं. म्हणून मी असं ठरवलं की मोठं ब्लॉगिंग ट्राय करू. फर्स्ट टाईम करते, कशी वाटली मला नक्की सांगा. आता आपण कोलाडच्या पुढे आलो आहे म्हणजे, आणि आता आपल्याला थोड्या वेळातच काशिडी बोगदा लागेल. काशिडी बोगदा मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी तुम्हाला मी सांगेन, मी काशिडी बोगद्यामध्ये एंटर करायच्या आधी सांगेन तुम्हाला मी काशिडी बोगदा लागला करून. त्यावेळी तुम्हाला तो पण दाखवेन मी. आणि आत्ता तुम्ही बघा की नेचर बघा किती मस्त आहे. पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे एकदम बॉडीला पण रिलॅक्सेशन भेटले, गाडीला पण थोडं आराम भेटते, थांबत थांबत जाते म्हणून आम्ही. आणि वातावरण एवढं मस्त आहे की पाऊस नाही आहे, पण मळब आहे थोडीशी, ऊन पण थोडं थोडं लागते. त्याच्यामुळे बाजूचा नेचरचा जो व्ह्यू आहे तो किती मस्त दिसतो, तुम्ही बघून घ्या. अशा वेळी रायडिंग करायला जी मजा येते ना, ती काय सांगू तुम्हाला, किती मजा येते. आजूबाजूला व्ह्यू बघा, मस्त ढगाळ वातावरण आहे, नेचर, जंगल, पूर्ण जंगलने भरलेले रोड आहे. आणि रोड पण एवढा मस्त आहे, एकदम मक्कनसारखा रोड आहे, एकही खड्डा नाही आहे. रोड खूप छान वाटतोय, आणि अशा रोडवरती रायडिंग करायला मजा खूप येते. तुम्ही पण कधी तर राईडला आलास तर या रोडवरचा अनुभव घ्या तुम्ही राईड करून. जास्त गाडी नाही पळवायची, लिमिटमध्येच पळवायची, फक्त आस्वाद घ्यायचा आजूबाजूच्या नेचरच्या, वातावरणाचा, रोडचा. रोड पण पूर्ण खाली आहे, आणि आय थिंक दुपारचे 11-12 वाजले असतील बहुतेक. आणि पाऊस नसल्यामुळे जरा खूप मजा येते राईड करायला, म्हणून मी निवांत चाललो आहे एकदम. आणि मुंबई गोवा हायवे पण बऱ्यापैकी बनला आहे, म्हणजे 100पैकी 80% तरी रोड कंप्लीट झाला आहे. फक्त लास्ट टाइम गेलेलो तेव्हा मी संगमेश्वर ते लांजापर्यंत खूप खराब होतं, ते काम चालू होतं. आणि आता कोल्हाडला पण खराब आहे, कारण आय थिंक पावसामुळे तो खराब झाला वाटतं, खड्डे पडलेत. आता रोड खूप चांगला होता तो पण कोल्हाडचा, फक्त संगमेश्वर ते लांजापर्यंतचं काम चालू होतं. तेही पूर्ण होईल. आपले गव्हर्नमेंट जरा फास्टच काम करते, बघू आता लवकरच होईल याची अपेक्षा करतो. तोपर्यंत आपल्याला सहन करावं लागतील ते खराब रोड आणि ट्रॅफिक जाम वगैरे. त्यामुळे ठीक आहे, एवढं तर चालून जाईल, होईल कंप्लीट तो पण लवकरच. चला, आता पण लवकरच जवळपास पोचलो आहे काशिडी बोगद्याच्या. आता पोचू आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे काशिडी बोगदा. काशिडी घाट म्हणजे समोरच आहे आपल्याकडे काशिडी घाट. तुम्हाला मी पहिला व्हिडिओ दाखवतो आत्महत्या. खूप अप्रतिम असा घाट बनवला आहे त्यांनी, बोगदा का डोंगर पोखरून त्यांनी पूर्ण पार केलं आहे. खूप सुंदर आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ काढतो त्याचा आणि अपलोड करतो, ठीक आहे, त्याच्यासोबतच. काशिडी बोगदा चालू झाला आता. मस्त बोगदा आहे. 2 बोगदे त्यांनी बनवलेत, एक जाण्यासाठी एक येण्यासाठी. आणि बोगदा पण इतका मोठा आणि एकदम स्पेस बनवला आहे की आरामात मोठे मोठे कंटेनरही जाऊ शकतात तिकडनं. आणि या बोगद्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे खूपच असं ट्रॅव्हल्स लोकांना खूप फायदा झाला आहे ट्रॅव्हलिंगचा. ट्रॅव्हल्सवाले रायडर लोक जे काय आहेत, पर्सनल कारवाले, सगळे जे काय गाडीवाले आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी बऱ्यापैकी टाईम वाचला याच्याने. आणि बोगदा पण एकदम मोठा बनवला आहे, स्पेस म्हणजे एकसाथ 4 गाड्या जाऊ शकतात एकत्र, म्हणजे 4 पद्धतीच आहेत ओपन. आणि त्यांनी मेन असं मध्ये साईडला बघा, मध्ये त्यांनी पार्टिशन ठेवले, म्हणजे चुकून जर तुम्ही रस्ता चुकले असेल किंवा तुम्हाला युटर्न मारत असेल तर तुम्हाला बोगद्याच्या आतमध्ये जागा आहे, तुम्ही युटर्न मारू शकता तिकडनं. म्हणजे तुम्हाला असं नाही की बघा बोगदा संपल्यावरती तुम्हाला पुढून युटर्न मारायचं आहे. त्यांनी आतमध्ये पण, टनलच्या आतमध्ये त्यांनी जागा ठेवली आहे की तुम्ही युटर्न मारू शकता. त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. आणि बोगदा एवढा सुंदर आहे ना, कधीतरी नाईटच्या वेळी तुम्ही राईडला असाल ना, तर त्या बोगद्यामध्ये थांबा. पण सिंगल असे एकटे असाल नका थांबू, ते थोडं रिस्कीच आहे. पण कधी ग्रुपसोबत वगैरे असाल ना, तर कधीतरी या बोगद्यामध्ये थांबा आणि अशी एक टाळी वाजून बघा, आवाज कसा घुमघुमतो एकदम.
आणि मी एकदा नाईट राईडला चाललो होतो गावी मे महिन्याच्या टायमिंग, तेव्हा मी नाईटला निघालो होतो. तेव्हा पूर्ण खाली होता बोगदा, शांत होतं आणि एकदम थंड, म्हणजे बाहेर जरा गरमी होती आणि आतमध्ये इतकं थंड होतं ना, मस्त वाटतं. तर मी थांबलो होतो तिथे थोडा वेळ आणि बघितलं. नॉर्मली असा एकट्याचाच आवाज अख्खा बोगद्यामध्ये घुमतोय, म्हणजे या टोकाला तुम्ही काय बोलत तर तिकडच्या टोकाला आरामात ऐकायला येईल असं तो बोगदा आहे कशेडीचा, आणि खूप सुंदर आहे. आणि बऱ्यापैकी त्या घाटामधला बोगदा एक सुंदर असं दिसण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे, मनमोहक आहे ते एकदम, आणि दिसायला पण खूप छान आहे. त्याच्यामुळे कधी आलात तर जरा थांबून तुम्ही निरीक्षण करा बोगद्याचं, खूप छान आहे. फोटोज वगैरे तुम्ही काढू शकता तिकडे. चला आता दुपारचा 1 वाजत का 2 वाजत आले आणि आता भूक पण खूप लागली. आता पुढे काहीतरी हॉटेल वगैरे बघूया आणि जेवून घेऊया थोडं, खूप भूक लागली. कारण सकाळी नाश्ता केला होता आम्ही पनवेलला, त्यानंतर काय खाल्लं नव्हतं. आता पुढे थांबून थोडं जेवण वगैरे घेऊया. नमस्कार मंडळी, लंच ब्रेक झाला आहे. लंच ब्रेक असं एक छोटंसं हॉटेल आहे, शार्वी करून आहे. कशेडी बोगदा सोडल्यानंतर गेटच्या आधी मस्त जेवण आहे, बसायला पण थंड आहे एकदम, आणि जागा पण आहे गाडी वगैरे लावायला. दादा आणि ताई खूप छान आहेत. जेवण चिकन थाळी, व्हेज थाळी, फिश थाळी पण तुम्हाला भेटते, प्लस नाश्ता पण सगळं भेटतं इकडे. प्रॉपर जर थकवा असेल तर तुम्हाला आराम करायला खाट पण दिली त्यांनी. काय गोबी पाव खाते, आणि आम्ही आता एक फिश थाळी ऑर्डर केली. आता खाऊन मग निघूया थोडा आराम करून. दुपारच्या आता 12 पण वाजले, तर भूक पण लागली खूप. मग आता जेवून निघूया पुढच्या प्रवासाला आपण. चलो फिर खाते पेट भर के. हॅलो गाईज, फायनली जेवण झालं आमचं, आम्ही निघालो. आता परशुराम घाट चढतोय. तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवतो परशुराम घाटचा. नवीनच आहे तो, मस्त एकदम. हे 2 भोसले घाट आपण केला. आता परशुराम घाट राहिला, तो करतो आता. परशुराम घाट चालू केलेला आपण आता. बाकीच्या घाटांपैकी बऱ्यापैकी खूप मोठा घाट आहे हा, आणि या घाटाचं बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. आणि हा घाट जेवढा दिसायला सुंदर आहे ना, त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी रिस्की आहे. रिस्की यासाठी की कारण हा डोंगरावर भागामध्ये आहे, आणि प्लस तिथे डोंगर आहेत, त्याच्यामुळे पावसामध्ये इथे मोस्ट ऑफ ऑल दरड वगैरे कोसळतात, दगडी वगैरे कोसळतात. त्याच्यामुळे खूप सारे इन्सिडेंट झाले तिथे. त्याच्यामुळे बराच टाइम ते काम चालू असतं, आणि गव्हर्नमेंट आपली त्याला सुधारते, कसं ते कंट्रोल करता येईल, दरड वगैरे कोसळणं, ते सगळं काम चालू असतं. त्याच्यामुळे इथे जरा ट्रॅफिक जाम वगैरे असते बऱ्यापैकी. पण तुम्ही जर राईड करसाल तर सावधानी करा, आजूबाजूला बघतच करा, म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. पण एवढा सुंदर आहे ना तो दिसायला, नेचर डोंगरावरती आहे, आणि आजूबाजूला पण खूप मस्त डोंगर असे झरे बिरे मध्ये मध्ये आहेत. लास्टला एंडिंगला एक झरा आहे, मी तुम्हाला दाखवीन. तो मस्त वॉटरफॉल आणि मोठा आहे तो. परशुराम नाव यासाठी पडलं कारण इथे एक वशिष्ठ नदी आहे चिपळूणजवळ, म्हणजे एंडिंगला चिपळूण आहे ना, चिपळूणात लागतो तो. चिपळूणच्या इथे एक वशिष्ठ नदी, तिथे एक परशुरामांचं मंदिर पण आहे. त्याच्यामुळे बहुतेक याला परशुरामच घाट करून नाव दिलं असणार. आणि मंदिर पण खूप मस्त आहे, कोरीव काम केले त्याच्यावरती, दगडांवरती वगैरे त्यांच्या. कधी राहायला आला तर तिथे थांबा आणि एकदा मंदिराला पण व्हिजिट करा. आता माझ्याकडे टाइम कमी आहे त्यामुळे मी थांबलो नाही तिथे. तुम्ही कधी तुमच्याकडे जर टाइम असेल तर तुम्ही थांबा तिथे आणि एकदा व्हिजिट करा. जवळच आहे, असं लांब नाही आहे. घाटामध्ये तुम्हाला दिसेल परशुराम मंदिराकडे जाण्याचा मार्ग बोर्ड असेल लावलेला, पाठीमागे गेला तो बोर्ड, तिथे तुम्ही थांबून जाऊ शकता. आणि रोड खूप मस्त आहे, बऱ्यापैकी रोड चांगला आहे. फक्त आजूबाजूला दरडीचं फक्त एक रिक्स आहे, बाकी रोड एकदम मस्त आहे. आणि ट्रॅफिक जाम त्याच्यामुळे असतं, काहीतरी बऱ्यापैकी काम चालू आहे. आपले गव्हर्नमेंट जरा फास्ट काम करते, त्याला इन्सिडेंट्स वगैरे दुर्घटना वगैरे कशा कमी करतील त्याच्यावरती काम चालू आहे. पण मस्त आहे खूप राईडसाठी. आणि कधी राईडला आलात तर इथे थांबा,
पावसाच्या वेळी पण आणि थंडीच्या वेळी पण. उन्हातून नका, आणि ऊन खूप लागेल आणि ऑलरेडी डोंगरावरती त्यामुळे जास्त ताप आल्यावर सावली बघून जरा थांबा तुम्ही. आणि जे लोक बोलतात की एवढी लांब राईड कशी करायची वगैरे, त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की कधीतरी असा अनुभव घ्या लॉंग राईडचा, खास करून कोकणातली राईड मारा. कारण कोकणातले रोड आणि आजूबाजूला नेचर एवढं चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की मी खूप किचकटच्या ठिकाणी आलो आहे, ट्रॅफिक मुक्त एकदम नेचर, झाडे, डोंगर, असं एकदम नेचर आहे आजूबाजूला. एकदम आनंद भेटतो राईड करताना. म्हणजे असा एक वेगळाच अनुभव तुम्हाला अनुभवायला पण भेटतो अशा ठिकाणचा. तर कधीतरी आला तर नक्की या. बरे तुम्ही असं हे नका करू की मला याच टायमिंगमध्ये पोहोचलं पाहिजे. सकाळी लवकर निघा, आरामात 40-50च्या स्पीडला या, म्हणजे तुम्ही थकणार नाही. जिथे तुम्ही एक स्टॉप घेता तिकडे तुम्ही 2 स्टॉप घ्या, थांबा, गाडीला पण आराम द्या, तुम्ही पण आराम घ्या, म्हणजे तुम्हाला पण थकल्यासारखं वाटणार नाही. पण एक दिवशी राईड करा, लॉंग राईडचा अनुभव घ्या आणि खास करून कोकणातलीच राईड मारा. मी तर एवढं तुम्हाला सजेस्ट करेन की कोकणातली राईड मारा. आणि मुंबई गोवा हायवे पण बऱ्यापैकी बंद आहे, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही. खड्डे वगैरे जरा कमी झालेत. पावसामुळे खड्डे आहेत पण ते रिकवर होतील, गव्हर्नमेंट करते लवकर आपले कामं. तर तुम्ही एक दिवस राईडला या. इथे बघा दिवाळावरती पण मस्त पेंटिंग्स काढल्या आहेत वॉलवरती, तिथे पण तुम्ही बघू शकता, मस्त मस्त पेंटिंग आहे. 2-3 ठिकाणी मला ट्रॅफिक लागली पण आम्हाला जायचं होतं नाही. आता बहुधा संपायला आलाय बहुतेक. वातावरण बघा, पाऊस नाही त्याच्यामुळे खूप मजा येते राईड करायला, थकायला नाही होत. त्या गोष्टी पावसाने जी चिखल वगैरे होते, गाड्यांचा स्पीड कमी होतो, काही बघायला पण भेटत नाही आणि मोटो ब्लॉगिंग करायला भेटत नाही. त्याच्यामुळे असं हे व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवायला भेटलं नसतं मला जर पाऊस असतो तर. आता इथे एंडिंगला आहे ना, खाली तिकडे एक वॉटरफॉल आहे एंडिंगला, जिथे बोगदा संपतो. ते बरेच लोक तिथे थांबलेले असतात बघायला, मोठं आहे. तिकडे तुम्ही जाऊ शकता, आतमध्ये थांबून थोड्या वेळासाठी तुम्ही जाऊ शकता तिकडे, पण जास्त वेळ पण नका जाऊ, तुम्हाला लेट व्हायचं जायला पुढे. कारण पुढे ट्रॅफिक वगैरे भेटेल, संगमेश्वरचा रोड पण खराब आहे खूप, त्याच्यामुळे थोड्या वेळ तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता तिकडे. तुम्हाला दाखवतो थांबा, पुढे आता येईलच. जेव्हा घाट संपायला आलाय तिकडेच आहे तो, लेफ्ट साईडला. आता ते समोर तिथे गाड्या ज्या लागल्यात ना उभ्या आहेत लेफ्ट साईडला, तिथेच आहे तो. आला इथे लेफ्ट साईडलाच आहे, मोठा आहे एकदम. आता तो व्हिडिओमध्ये एवढा दिसणार नाही चांगला, प्रत्यक्षात पण डोळ्यांनी बघाल ना खूप सुंदर आहे आणि खूप मस्त आहे. ते बघा बाजूलाच आहे. 1 मिनिट गाडी मी साईडला घेतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा किती मस्त आहे. आता तो मोबाईलमध्ये दिसत नाही एवढा चांगला, तर तुम्ही समोर बघाल ना थांबून, खूप मस्त आहे. आणि बहुतेक तुम्हाला पावसाळ्यामध्येच भेटेल, उन्हाळ्यामध्ये वगैरे तर सुकत असेल. तर कधी पावसाळ्याच्या राईडला आलात तुम्ही पावसामध्ये, तेव्हा इथे थांबून जरा अनुभव घ्या. लोक तिकडे चाललेत बघा, तिथे जाऊ शकतो. तिथे रोड आहे, पायवाट आहे छोटीशी, जाऊ शकतो तिकडे. त्याकडे नक्की व्हिजिट करा. आता आपला परशुराम घाट संपलाय, उतरलोय आपण खाली पूर्ण. आता मी मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली बऱ्यापैकी, संपायला आलाय. तर आता मी ब्लॉगिंग बंदच करतोय आणि डायरेक्ट आता पोहोचलेच मी थोड्या वेळातच. आमच्या इकडे जवळ चालू आहे मी राजापूरला, थोडं तसं म्हणजे पोहोचेल मग मी डायरेक्ट तिकडचंच ब्लॉग बनवीन आता. आणि मोबाईलची बॅटरी वगैरे उतरली, पूर्ण संपत आली. मग मी आता बंद करतो ब्लॉगिंग. बाय बाय, धन्यवाद. नमस्कार मंडळी, फायनली पोचलो आहे मी आमच्या गावी. हे माझ्या गावाचं नाव, इथून खाली गेलं की माझं घर आहे. चला, इथे आपली मुंबई टू राजापूर बाईक राईड संपन्न संपली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ तुमच्याकडे नवीन बनवीन, त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे मला. त्यासाठी माझा व्हिडिओ शेअर करा जास्त लोकांना, जेणेकरून लोक जास्त बघतील. आणि लाईक करा आणि तुमच्या रिलेटिव्सना सांगा सबस्क्राईब करायला. अजून कोणाला जे कोकणात जास्त करून असतील त्यांना सांगा जास्त करून की व्हिडिओला सबस्क्राईब करायला वगैरे. चलो बाय बाय, धन्यवाद. तर जाऊन आराम करू. बाय.